या व्हिडिओचा उद्देश खूप साधा आहे. पुढील 10 ते 12 वर्षांमध्ये जेव्हा मार्केटमध्ये करेक्शन येईल, कठीण काळ येईल, तेव्हा हा व्हिडिओ मार्गदर्शक म्हणून तुमची मदत करेल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझा उद्देश 2 महत्त्वाच्या मॉडेल्सच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे. पहिला मॉडेल असेल ॲसेट अलोकेशन बद्दल आणि दुसरा मॉडेल असेल स्टॉक सिलेक्शन बद्दल. सर्वप्रथम आपण ॲसेट अलोकेशन समजून घेऊया. म्हणजे सध्याच्या मार्केट करेक्शनमध्ये तुम्ही अधिक गुंतवणूक करावी का, की थांबवावे का, की आधी केलेल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करावे? हा प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात असतो. पण त्याआधी एक गोल्डन रूल लक्षात ठेवा. जेव्हा मार्केट खाली येते तेव्हा नकारात्मक बातम्यांचा पूर येतो. अनेक मीडिया चॅनल्स आणि इन्फ्लुएन्सर्स भीती पसरवतात कारण त्यातून त्यांचा फायदा होतो. पण तुम्ही या जाळ्यात फसू नका. सगळं वाईट होणार आहे असं सतत ऐकून तुम्हाला काहीच मिळणार नाही. उलट तुमचा आत्मविश्वास कमी होईल. आपण कोविडच्या काळात पाहिले मार्केट खूप खाली आले होते, पण पुढील काही वर्षात ते 3 पट वाढले आणि त्यावेळी कुणालाही असा अंदाज नव्हता. त्यामुळे भविष्यातही चांगल्या गोष्टी होऊ शकतात यावर विश्वास ठेवायला हवा. मार्केट आपल्या नियंत्रणात नाही, पण आपली मानसिकता नक्कीच आपल्या हातात असते. त्यामुळे सकारात्मक राहणे खूप महत्त्वाचे आहे. आता आपण परत ॲसेट अलोकेशन कडे येऊया. तुम्हाला खरंच गुंतवणूक करायची आहे का, हे समजण्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. हे प्रामाणिकपणे स्वतःला विचारा. तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देऊ शकता किंवा एखाद्या डायरीत लिहून ठेवा. पहिला प्रश्न, जर तुम्ही आज 100 रुपये गुंतवले आणि मार्केट 20 ते 25% खाली गेले, म्हणजे तुमचे 100 रुपये 75 किंवा 80 झाले, तरीही तुम्ही गुंतवलेले राहू शकता आणि तुम्हाला खूप ताण येईल किंवा झोप उडेल. जर तुमचे उत्तर हो असेल, म्हणजे तुम्ही शांत राहू शकता. तरच तुम्ही या करेक्शनमध्ये गुंतवणूक करावी. अन्यथा थोडा थांबणे अधिक योग्य आहे. मार्केट स्थिर होऊ द्या, नंतर निर्णय घ्या. दुसरा प्रश्न, तुमच्याकडे इमर्जन्सी फंड आहे का? म्हणजे पुढील 6 महिन्यांसाठी लागणारे खर्च तुम्ही बाजूला ठेवले आहेत का? जर नाही, तर आधी तो फंड तयार करा. कारण मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना लिक्विडिटी खूप महत्त्वाची असते. तिसरा प्रश्न, तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी किती आहे? जर तुम्ही 5 ते 10 वर्षांसाठी गुंतवणूक करत असाल तर मार्केटमधील शॉर्ट टर्म करेक्शन तुम्हाला फारसा फरक पडत नाही. पण जर तुम्हाला 1 ते 2 वर्षां पैसे लागणार असतील तर जोखीम कमी ठेवणे योग्य ठरेल. चौथा प्रश्न, तुमच्या सध्याच्या ॲसेट अलोकेशन बॅलन्स आहे का? म्हणजे इक्विटी, डेट, गोल्ड यामध्ये योग्य प्रमाणात गुंतवणूक केली आहे का? जर इक्विटी खूप जास्त झाली असेल तर कदाचित नवीन गुंतवणूक थांबवून बॅलन्स करणे गरजेचे आहे. हे सगळे प्रश्न तुम्हाला स्पष्टता देतील की तुम्ही काय करायला हवे. आता आपण दुसऱ्या मॉडेलकडे वळूया, स्टॉक सिलेक्शन. कठीण काळात कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम मजबूत फंडामेंटल असलेल्या कंपन्या निवडा. ज्या कंपन्याचा बिझनेस मजबूत आहे, कर्ज कमी आहे आणि मॅनेजमेंट विश्वासार्ह आहे, अशा कंपन्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य असतात. मार्केट करेक्शनच्या काळात अशा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स सवलतीत मिळतात. त्यामुळे घाबरण्याऐवजी ही एक संधी म्हणून वापरा. पण लक्षात ठेवा, प्रत्येक पडणारा स्टॉक चांगला असतो असे नाही. काही कंपन्यांचे बिझनेस खराब असतात, त्यामुळे प्राइस कमी झाला म्हणून गुंतवणूक करू नका. तसेच ॲव्हरेजिंग करताना काळजी घ्या. फक्त त्या कंपन्यांमध्ये ॲव्हरेज करा ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास आहे आणि ज्यांचे फंडामेंटल्स मजबूत आहेत. जर एखाद्या कंपनीबद्दल तुमचा विश्वास कमी झाला असेल किंवा तिच्या बिझनेसमध्ये मोठा बदल झाला असेल तर अशा वेळी बाहेर पडण्याची योग्य आहे. सध्याची परिस्थिती तुमच्यासाठी योग्य नसेल तरी त्यात काहीच चुकीचे नाही. त्यामुळे तुम्ही वाईट गुंतवणूकदार ठरत नाही. उलट तुम्ही तुमच्या ताकदी आणि मर्यादा ओळखत आहात. तुमचा स्वभाव, तुमची मानसिकता समजून त्यानुसार निर्णय घेता आणि हेच खऱ्या अर्थाने शहाणपणाचे लक्षण आहे. आयुष्यात शांतता आणि मन शांतीपेक्षा काहीच मोठं नसतं. त्यामुळे जर इतक्या व्हॉलिटॅलिटीमुळे तुमची झोप उडत असेल, तणाव वाढत असेल, तर साईडलाईन्स राहण्याची योग्य आहे. नवीन गुंतवणूक करण्याची घाई करू नका. आता दुसरा प्रश्न, आज तुम्ही जो पैसा गुंतवणार आहात तो किमान 5 वर्षांसाठी गुंतवून ठेवू शकता का? जर उत्तर हो असेल तरच नवीन गुंतवणूक करा, अन्यथा थांबा. आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न, आज तुम्ही जितकी गुंतवणूक करता, पुढील 2 ते 3 वर्षात जर मार्केट आणखी खाली गेलं तर त्यावेळी तुमच्याकडे नवीन पैसे म्हणजे कॅश फ्लो असेल का? तुम्ही त्या काळातही कमवत राहाल का? आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तुमची इन्कम वाढण्याची शक्यता आहे का? जर तुम्ही करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे 20s, 30s किंवा अगदी 40sच्या सुरुवातीमध्ये आहात तर घाबरण्यासारखे काही कारण नाही. तुमच्याकडे अजूनही 20 ते 30 वर्ष कमाईसाठी आहे. त्यामुळे मार्केट 1, 2, 3 वर्षात काय करेल याची फार चिंता करण्याची गरज नाही. बहुतेक वेळा तुमची इन्कम वाढतच राहील आणि त्यामुळे तुम्हाला पुढेही गुंतवणुकीसाठी पैसे मिळत राहतील. म्हणजे तुम्हाला ॲव्हरेजिंग करण्याची संधी मिळत राहील. पण जर तुम्ही करिअरच्या शेवटच्या टप्प्यात असाल, रिटायरमेंट जवळ आली असेल आणि तुम्ही आधीच तुमच्या आयुष्याची मोठी बचत आधीच मार्केटमध्ये गुंतवली असेल तर काळजी घेणे गरजेचे आहे. कारण पुढील काही वर्षात तुमच्याकडे नवीन पैसे येण्याची शक्यता कमी असते. अशा वेळी थेट इक्विटीमध्ये नवीन गुंतवणूक करणे टाळणं जास्त योग्य असते. डिस्क्लेमर, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती फक्त शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने दिली आहे. या व्हिडिओमध्ये दिलेली कोणतीही माहिती गुंतवणूक सल्ला समजू नये. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरची सल्ला घ्या. चौथा प्रश्न, तुम्ही जी गुंतवणूक करत आहात ती खरंच तुमच्या सरप्लस आहे का? की तुम्ही एफडी तोडत आहात, गोल्ड विकत आहात किंवा कुठून पैसे उचलून गुंतवणूक करत आहात? मार्केट खाली असताना चांगले शेअर स्वस्तात मिळतात, तेव्हा सगळीकडून पैसा गोळा करून गुंतवणूक करण्याचा मोह होतो. पण ही खूप धोकादायक स्ट्रॅटेजी आहे. 10 पैकी 9 लोक यात अपयशी ठरतात. त्यामुळे अशा रिस्की पद्धतीपासून दूर राहा. जर तुम्ही आधीच विचारलेले सगळे प्रश्न प्रामाणिकपणे उत्तरले आणि उत्तर हो असेल म्हणजे तुमच्याकडे वेळ आहे, सरप्लस आहे आणि 5 वर्षे गुंतवणूक करून ठेवू शकता. तर आता येतो पुढचा प्रश्न,
प्रश्न, मार्केट खाली गेल्यावर एव्हरेजिंग कधी आणि कसं करायचं. यासाठी एक सोपा ऍसेट अलोकेशन नियम लक्षात ठेवा. कोणत्याही एका स्टॉकमध्ये तुमची गुंतवणूक 5 ते 6% पेक्षा जास्त नसावी. जास्तीत जास्त ते 10% पर्यंत असू शकते. त्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड असतो. किमान 20 स्टॉक्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवावे. उदाहरण, जर तुमच्याकडे 100 रुपये आहेत, पहिल्यांदा स्टॉक घेताना फक्त 3 रुपयाचे स्टॉक्स म्हणजे 3% गुंतवा आणि जर तो स्टॉक 20 ते 25% खाली आला आणि तुम्हाला त्यावर अजूनही विश्वास असेल तर आणखी 1.5 रुपये गुंतवा. तो पुन्हा 20% खाली आला तर आणखी 1.5 रुपये गुंतवा. यानंतर स्टॉकमध्ये आणखी गुंतवणूक करू नका. तुमची एकूण अलोकेशन 6% झाली हीच तुमची मर्यादा आहे. कारण अनेकदा फॉलिंग नाईफ पकडताना आपण शिस्त विसरतो आणि एका स्टॉकमध्ये खूप पैसे अडकवतो. हे टाळणं खूप गरजेचं आहे. आता दुसऱ्या मॉडेलकडे येऊया, स्टॉक सिलेक्शन. पहिला नियम, मार्केट करेक्शन मध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे स्टॉक्स खाली येतात. फक्त 20 ते 30% पडल्यामुळे चांगली कंपनी वाईट होत नाही. म्हणून जर कंपनी मजबूत असेल तर तिच्यावर विश्वास ठेवा. दुसरा नियम, हा वेळ असतो तुमचे वाईट स्टॉक्स विकून चांगल्या स्टॉक्स मध्ये पैसे शिफ्ट करण्याचा. मला लॉस बुक करायचा नाही या मानसिकतेमध्ये लडकून राहू नका. चांगल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे. मी ज्या स्टॉक मध्ये लॉस झाला त्यातूनच रिकव्हर करणार हा इगोचा खेळ असतो, त्यात अडकू नका. आता चांगला स्टॉक ओळखायचं कसं? कंपनी तिच्या इंडस्ट्रीमध्ये लीडर आहे का, नंबर 1 किंवा नंबर 2 प्लेयर आहे का ते पहा. कंपनीच्या 15 ते 20 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे का. नंतर कठीण काळात कंपनी मजबूत होऊन बाहेर आली आहे का, जसं कोविड, जीएसटी किंवा 2008च्या क्रॅश. वर कर्ज कमी आहे का, कॅश फ्लो आणि रिझर्व्ह मजबूत आहेत का, प्रमोटर होल्डिंग सुरक्षित आहे का. डिफिकल्ट टाइम मध्ये कमजोर कंपन्या बंद होतात पण मजबूत कंपन्यांचा मार्केट शेअर वाढतो. शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा, जगात इतक्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत, एफडी, गोल्ड, म्युच्युअल फंड, हजारो स्टॉक्स आहेत, तर मी ज्या स्टॉक मध्ये पैसे टाकतोय तो खरोखरच माझ्या पैशांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे का. जर तुम्ही प्रामाणिकपणे हा प्रश्न विचारला तर तुम्ही हाईप आणि भीती यापासून दूर राहाल आणि योग्य निर्णय घ्याल. आणि लक्षात ठेवा, हा काळ आहे पेनी स्टॉक्स आणि व्हॅल्यू ट्रॅप्स मधून बाहेर पडून यायचं. गुंतवणूक ही मॅरेथॉन आहे, स्प्रिंट नाही. संयम, शिस्त आणि योग्य विचारसरणी हेच तुमचे खरं बळ आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओव्हर अँड आउट.